नागपुरातील आरटीई प्रवेश फसवणूक प्रकरणी फरार असलेल्या शाहिद शरीफची 14 आणि त्याच्या रिसेप्शनिस्ट रुखसार चांद सय्यदची 3 अशी एकूण 21 बँक खाती पोलिसांनी सील केली आहेत। गेल्या 13 दिवसांपासून फरार असलेल्या शाहिद शरीफला पोलीस अटक करू शकलेले नाही आहेत। सीताबर्डी पोलिसांनी आणखी एका पालकाला अटक केली आहे। त्याला 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नागपुरातील आरटीई प्रवेश फसवणूक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे। तर या प्रकरणी मुख्य आरोपी शाहिद शरीफ हा गुन्हा दाखल झाल्याच्या 13 दिवसांनंतरही पोलिसांच्या अटकेबाहेर आहे। तो देश सोडून पळू नये यासाठी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे। तर पोलिसांनी आता शाहिद शरीफ याची 14 आणि त्याची रिसेप्शनिस्ट तिची 3 अशी एकूण 21 बँक खाती सील केली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रुखसार चांद सय्यद ही 10,000 रुपये वेतनावर त्याच्याकडे काम करायची, तरी देखील तिची 3 बँक खाती असल्यानं पोलिसांनी ती सील केली आहेत। पोलिसांनी शाहिद शरीफचे फोन डिटेल्सही तपासले असून त्यात त्यानं ज्यांच्याशी जास्तीत जास्त संपर्क साधलाय ते लोक देखील आता रडारवर आले आहेत। या प्रकरणी सीताबर्डी आणि सदर पोलिसांनी 19 पालकांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत। दरम्यान सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करणाऱ्या पालकालाही अटक केली आहे। उत्पन्नाचा बोगस दाखला आणि जाती प्रमाणपत्र तयार करून त्यांना आपल्या मुलाला आरटीईच्या माध्यमातून शाळेत प्रवेश करवला होता। पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर या प्रकरणी बहुतांश पालकांचे मोबाईल फोन बंद आहेत, त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अनेक अडचणी येत आहेत। इसमें जो आरटीए का जो ऑफेंस रजिस्टर है, जो सदर पुलिस स्टेशन एंड बर्डी पुलिस स्टेशन, उसमें जो अभी तक 5 लोगों को अरेस्ट किया है, उसमें 4 पालक हैं और एक जो मीडिएटर की भूमिका निभाते थे वो शाहिद शरीफ, जो आरोपी है, जो फरार है, उसके अकाउंट जिसके यूज़ किए थे उसके ऑफिस की जो लेडी है उसको अरेस्ट किए हैं। उसके अरेस्ट के बाद हमने जो अकाउंट है पूरे 21 अकाउंट फ्रीज किए हैं और उसके बाद जो जो डॉक्यूमेंट वहाँ सर्च में मिला है, जो मेन मुख्य आरोपी इसमें इन्वॉल्व है शरीफ करके, तो उसके ऑफिस से कुछ डॉक्यूमेंट बरामद किए हैं। कुछ बुटे जो है उसके ऑफिस का असिस्टेंट करके काम कर रहा था, उसके घर से कुछ डॉक्यूमेंट हमको मिले हैं और लेडीज़ से कुछ डॉक्यूमेंट मिले हैं और डॉक्यूमेंट वेरिफिकेशन का काम हमारा चालू है। जो बर्डी पुलिस स्टेशन में जो ऑफेंस रजिस्टर है उसमें पवार करके जो आरोपी है, जो पालक है, उसको अरेस्ट किए हैं। अभी तक उसका 1 जून तक हम पीसीआर रिमांड में।